या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. प्रतिकूल आर्थिक परिस्थिती, मर्यादित साधन संपत्ती आणि सातत्यपूर्ण संघर्षावर मात करत शिरोळ येथील गवंडी काम करणारे मुकुंद माळवे यांचा मुलगा ओंकार माळवे यांनी पहिल्याच प्रयत्नात भारतीय सेनेत भरती होण्याचा मान मिळवलाय. आई वडिलांच्या कष्टाचे चीज करत ओंकारने कुटुंबाचा अभिमान उंचावलाय. मूळचे बेळगाव जिल्ह्यातील रामपूर गावचे रहिवासी मुकुंद माळवे हे सुमारे 25 वर्षांपूर्वी उदरनिर्वाहासाठी श्री क्षेत्र नृसिंहवाडी परिसरात आले. गवंडी कामातून कुटुंबांचा चरितार्थ चालवत असतानाच त्यांनी मुलाच्या स्वप्नांना पाठबळ दिले. अत्यंत साध्या परिस्थितीत वाढलेल्या ओंकारने लहानपणापासूनच भारतीय सेनेत जाण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते. गरजी परिस्थिती हलाखीची असतानाही ओंकारने शिक्षणासोबत शारीरिक तंदुरुस्तीवर भर दिला. सुट्टीच्या दिवशी वडिलांना बांधकामात मदत, पहाटे धावणे, संध्याकाळी नियमित व्यायाम आणि रात्री अभ्यास असा कठोर दिनक्रम त्याने सातत्याने पाळला. अडचणी, अपयश आणि थकवा असूनही त्याने हार मानली नाही. शिक्षकांचे मार्गदर्शन, कुटुंबाचे पाठबळ आणि स्वतःवरील विश्वास या बळावर त्याने तयारी सुरू ठेवली. भारतीय सेनेच्या भरती प्रक्रियेत लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी आणि मुलाखत हे सर्व टप्पे यशस्वीरित्या पार करत ओंकारची निवड झाली. त्याचा मोठा भाऊ विशाल माळवे सध्या होमगार्ड म्हणून सेवा बजावत असून त्यालाही पोलीस भरतीची इच्छा आहे. दोन भावांची देशसेवेची वाटचाल परिसरातील तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. आपल्या यशाबद्दल ओंकार म्हणाला, या यशाचे संपूर्ण श्रेय माझे आई-वडील, शिक्षक आणि माझ्या मेहनतीला जाते. ओंकारच्या यशाबद्दल नातेवाईक, ग्रामस्थ, शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. TV9 साठी शिरोळहून सुभाष गुरव.